नागपूरमधील कंत्राटदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे आणि सरकारकडील थकीत देयकांसंदर्भात ही फडणवीसांची भेट घेतल्याची प्राथमिक माहिती। कर्ज थकलं आणि आम्ही जगायचं कसं अशी व्यथा या कंत्राटदारांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे। कंत्राटदारांची अंदाजे 90,000 कोटींची देयकं अजूनही प्रलंबित आहेत। या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, पूर्ण सायकल असतं, एकमेकांवर अवलंबून असतात हे कंत्राटदार आणि जवळजवळ 90,000 कोटी म्हणजे रक्कम इतकी मोठी आहे। काय नेमकी कारण यामागची समोर आलेली आहेत आणि भेट घेतल्यानंतर कंत्राटदारांचं आणि त्यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे? श्रद्धा, आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून शासकीय कंत्राटदारांची, ज्यामध्ये विविध विभागातील शासकीय कंत्राटदार आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात राज्यातील जी आहे ती देयकं प्रलंबित आहेत। आता ही रक्कम जी आहे ती जवळपास 90,000 कोटींच्या घरात गेलेली आहे आणि काही 1 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी एक कंत्राटदाराने आत्महत्याही केलेली होती। त्यानंतर नागपुरातही गेल्या आठवड्यामध्ये एका कंत्राटदाराने, वर्मा नावाचे हे कंत्राटदार होते, त्यांनी या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती। त्यानंतर कंत्राटदार असोसिएशनने अनेकदा आंदोलने देखील केलेली आहेत। आता मुख्यमंत्री नागपुरात आहेत, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची कंत्राटदार संघटनेने भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी या कंत्राटदार संघटनेला आश्वासन दिलेलं आहे की कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका, निधीची तरतूद लवकरात लवकर करण्यात येईल। त्याचबरोबर मुंबईमध्ये पुढील आठवड्यात कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक लावण्यात येईल आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या कंत्राटदार संघटनांना दिलेलं आहे। त्यानंतर आता नेमकं पुढल्या आठवड्यात बैठकीनंतर चर्चेतून काय समोर येतं, कंत्राटदारांची कोणत्या मागण्या पूर्ण होतात आणि बिलं जी थकीत आहेत ती कुठपर्यंत दिल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नाही, बरोबर आहे। आणि ही जी देयकं आहेत, थकलेली देणी आहेत, ती कधी पूर्ण होतात आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः दखल घेतलेली आहे आणि जी बैठक आहे त्याचे सुद्धा अपडेट घेत राहू। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।